नमस्कार. TQRच्या सेकंड एपिसोडान सगळ्यांचे स्वागत असा. TQR म्हणजे टॅक्स क्वेरीज अँड रिप्लायज. तुम्ही कोणत्याही भाषेतल्यान प्रश्न विचारा, तुमका तुमच्या भाषेतल्यान उत्तर मिळू शकता. हांव मिलिंद ग्रामोपाध्ये, प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट्स फॉर लास्ट मोर दॅन 30 इयर्स. तर आयज सेकंड एपिसोडान एक आम्ही नवीन क्वेरी घेऊया. पुण्यातलो एक IT प्रोफेशनल असा, त्याच्या कडल्यान ही क्वेरी आयिल्ली असा. पयली फॅक्ट सांगता. ताचो टोटल इन्कम म्हणजे ताका सॅलरी असा 1 लाख पर मंथ, म्हणजे 12 लाख जवळ जवळ त्याची सॅलरी असा. त्याशिवाय त्याची 40 लाखाची फिक्स डिपॉझिट असा बँकेन. ताचेर ताका अंदाजे 2.5 लाख रुपया इंट्रेस्ट मेळटा. म्हणून टोटल इन्कम जर कन्सिडर करीत जाल्यार ताका he is paying 30% tax on fixed deposit interest. ताची क्वेरी कितें आसा तर वेदर तो हे सगळे 40 लाखाची डिपॉझिट त्याच्या बायलेच्या नावान नाजाल्यार आईच्या नावान ट्रान्सफर करू शकता आणि टॅक्स इवेड करू शकता काय कितें. हातून टॅक्स अवॉइड करप लिगल आसा, पण टॅक्स इवेजन इज नॉट इलिगल, इट इज इलिगल बेसिकली. तर हाचें उत्तर अशें दिवया. 2 गोष्टी आसा हातून. एक बायलेक ट्रान्सफर करप आणि एक आईक ट्रान्सफर करप. तर दोगांची प्रोविजन्स इंडिपेंडंटली पळोवयात. तर पयली क्वेश्चन घेवयात की जर हे 40 लाखाची डिपॉझिट ताणें बायलेच्या नांवार ट्रान्सफर केल्यार कितें जातलें. इन्कम टॅक्स ॲक्टान अशी प्रोविजन्स आसात की तुमी कितेंय बायलेच्या नांवान जर ट्रान्सफर केले आणि इट इज वायस वर्सा, म्हणजे बायलेचो इन्कम आणि घोवाचो इन्कम दोनाचो तशें जावं शकता. इन दीस पर्टिक्युलर केस घोवा कडेन 40 लाख डिपॉझिट आसा. ताणें जर बायलेच्या नांवार ट्रान्सफर केल्यार ताचेर जो इंट्रेस्ट ताका मेळटलो दॅट इज इन्क्लुडेबल इन द इन्कम ऑफ द हजबंड. म्हणजे ताचो ताका कांयच फायदो जावचो ना. ही इज गोईंग टू पे टॅक्स ऑन वॉट एवर अमाउंट ही वॉज अर्निंग बिफोर ट्रान्सफर and even after transfer. Whereas जर हो इन्कम ताणें आईच्या नावार जर ट्रान्सफर केलो, म्हणजे फिक्स डिपॉझिट आईच्या नावार ट्रान्सफर केलें जाल्यार आईचे इन्कम बिलो टॅक्सेबल लिमिट्स आसा अशेंय ताणें सांगिल्लें. तर आईक 2.5 लाख रुपये इंट्रेस्ट मेळटलो आणि ताचो इन्कम कदाचित ताका नील टॅक्स लागू शकता बाय इन्क्लुडींग अदर इन्कम, नाजाल्यार ताका 5% or 20% कितें तो टॅक्स लागू शकता, बट शुअरली नॉट मोर दॅन 30%. तर ह्या केसमध्ये कितें जाता तर ती प्रोविजन अशी आसा की आईक जर ट्रान्सफर केले जाल्यार तो इन्कम इज नॉट इन्क्लुडेबल इन द इन्कम ऑफ द सन. कारण अशे प्रोविजन्स आसा की जेन्ना गिफ्ट टॅक्स आसलो विच इज एबॉलिश्ड ऑन 1 ऑक्टोबर 1998, तेन्ना ह्यो प्रोविजन्स आसल्यो, पण तातूंतले सगळे प्रोविजन्स थोडे तांणी इन्कम टॅक्स ॲक्टान हाडलेले आसात. तर हातून कितें आसा, एनी ट्रान्सफर बाय एनी रिलेटीव टू अदर रिलेटीव वेदर इमुवेबल ऑर मुवेबल इरिस्पेक्टीव ऑफ द अमाउंट, इट इज द प्रॉपर्टी बिकम्स द ट्रान्सफरी, जांकां ट्रान्सफर केल्ले आसा तांकां. तर ह्या पर्टिक्युलर क्वेरीन ताका टॅक्स जो भरपाक जाय तो आई टॅक्स भरतली त्या इन्कमाचेर, पण बायलेच्या नांवार ट्रान्सफर करून काय फायदो ना. तर अशी ही क्वेरी आसली. म्हाका दिसता ताचें उत्तर ताका मेळ्ळें आसतलें. TQR चॅनलाचेर तुमी क्वेरीज विचारू शकता. हे चॅनल सध्या आसा ते म्हणजे मराठी, इंग्लिश, हिंदी, उर्दू, मल्याळम, कोंकणी आणि कन्नडा ह्या भाषेतल्यान आम्ही उत्तरां दितात. तुम्ही तुमचे प्रश्न विचारात आणि एक प्रिकॉशन घेयात की हे जे फॅक्ट्स दिल्ले आसा ह्या फॅक्टाचेर अवलंबून आम्ही उत्तर दितात. सपोज तुमकां जर हे उत्तर आवडले आसात जाल्यार तुम्ही बिफोर टेकिंग एनी डिसिजन तुम्ही तुमच्या टॅक्स कन्सल्टंटाक विचारात, कारण थोडे फॅक्ट्स कमी आसतले, फॅक्ट्स रॉंग आसूं शकतात. आणि मेन टाईम आम्ही उत्तर दिल्या उपरांत कितें तरी लॉ जर बदललेलो असलो जाल्यार त्याचे उत्तर कदाचित वेगळे आसूं शकता. सो टेक केअर अबाउट दॅट.
तर हे चॅनल तुमकां आवडलें आसा जाल्यार तुमी लायक करात, सबस्क्रायब करात आणि तुमच्या सगळ्या फ्रेंडांक पोस्ट करात, म्हणजे सगळ्यांक तांचो फायदो जातलो. ओके, मेळुया तर पुढच्या एपिसोडान. थँक्यू.